मी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे। राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वर महाराज की जय। आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी। आजच्या समासाचं नाव जन्म दुःख निरूपण। पहिला शब्द काय? दुःख। आणि सुरुवातच केलेली आहे समर्थाने जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा। बघा, आपण जे काही भजन म्हणतो ना त्याच्यात सुद्धा तुकाराम महाराजांनी पहिली सोवी ठेवली आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा। मला वाटतं या सगळ्या संतांना माहिती होतं की आपण विचारून विचारून काय विचारणार, म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी एका वाक्यात त्यांनी सांगितलंय जन्म आहे तिथे दुःख आहे। आणि हे दुःख कोणाला आहे? सगळ्यांना आहे। म्हणजे ज्यांनी देह धारण केलेला आहे त्या सगळ्यांना हे दुःख आहे। आणि एक जन्म आला की सगळी कटकट पाठी लागते। मोठी दिलेली आहे यादी, तुम्ही वाचा। जर नीट वाचलं तर घाबरायला होईल तुम्हाला, पण आपल्याला संतांनी दिलासा दिलेला आहे, घाबरायचं नाही। महाराजांचं ब्रीद काय होतं? घाबरायचं नाही, संसाराला घाबरायचं नाही, कुणाला घाबरायचं नाही। महाराज नेहमी सांगायचे, कोणी काय रडत झालं, ए बाई घाबरू नको, लगेच तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं की म्हणजे महाराज आपल्याला धैर्य देत आहेत, घाबरू नको, संसाराला घाबरू नको, जन्माला घाबरू नको। कारण जन्माला आल्यानंतर जर ज्ञान झालं नाही, कारण ज्ञान देव तू कैवल्यम, ज्ञानानेच मुक्ती मिळते। आणि ज्ञान झालं नाही तर काय राहील खाली? अज्ञान। आणि अज्ञान आलं की पुन्हा जन्म। कारण अज्ञानामध्ये सगळं मोडतं, वासना, इच्छा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळं येतं। आणि या सगळ्याचा परिणाम काय? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पुन्हा जन्म घ्यावा लागतो। आणि असं करत 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 जर सद्गुरू भेटले तरच आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो, ना त्या चक्रातच सापडणार आपण। कुठलं चक्र? सांगितलेलं आहे त्यांनी, आईच्या पोटात 9 महिने, दुःखाला तिथूनच सुरुवात। आता जास्त मी वर्णन करणार नाही, तुम्ही त्याच्यात आईच्या पोटामध्ये जेव्हा लहान मूल असतं तेव्हा त्याची स्थिती काय असते छान वर्णन केलेलं आहे त्यांनी। म्हणजे आपण जर नीट वाचलं ना तर आपल्याला कल्पना येईल, पण आपण नुसतं पारायण करतोय। आणि ज्यांनी हे मनापासून वाचलंय ना त्यांना वाटेल बस याच जन्मात मोक्ष मिळावं, आपल्याला याच जन्मात मुक्त होऊन जावं, परत हे येणं जाणं नको। यातून फक्त सावध झालेत संत। आणि संतांना सोडून बाकी जे काही अज्ञानी आहेत ते केवळ अज्ञानामुळे दुःख भोगतात। कारण अज्ञान म्हणजे काय? मीपणा। मीपणा म्हणजे काय? अहंकार। आणि अहंकार आहे तिथे दुःख आहेत। आणि भय पण वेगवेगळे तिथे सांगितलेली आहेत, त्या भयांची तर यादीच दिलेली आहे शास्त्रामध्ये की जोपर्यंत ज्ञान नसेल तोपर्यंत सगळ्या प्रकारची भय पाठी लागतात तुमच्या। जन्म मृत्यू पाठी लागतो। जन्म म्हटलं की त्याला मृत्यू आहेच, मृत्यूचे भय सांगितलेलं आहे त्यांनी। आणि जन्माला आला की मूल काय करतं? पहिलं रडायला लागतं। जर ते मूल रडलं नाही तर ते डॉक्टर आणि नर्स असताना थापड्या देऊन त्याला रडवतात। आणि जेव्हा ते रडायला लागतं तेव्हा हे जमलेले बाकीचे हसायला लागतात। म्हणून कबीराने काय म्हटलंय? जब हम पैदा हुए जग हसे हम रोए।
जग हसायला लागलं मुलगा झाला म्हणून, आणि आम्ही रडतोय. सुरुवात कशी आहे? रडण्यापासून. मग पुढे शाळेत जातो तरी रडतो, मोठा झाला तरी रडतो, आणि आता पण या स्थितीत सुद्धा रडतो. कारण कमतरता असतात ना सगळ्या. म्हणजे रडणं काही शेवटपर्यंत थांबत नाही, आणि पुन्हा जाताना हा देह सोडताना पुन्हा सगळ्यांना रडवून जातो. पण संतांसारखे कसे असतात? ऐसी करनी करना की हम हसे जग रोये. संत कसे देह सोडताना हसत हसत जातात आणि बाकीचे रडतात. म्हणजे कबीरांनी बघा जन्माचं वर्णन फार छान केलेलं आहे. आणि असं हे जे काही आहे या जन्माचं विचित्र प्रकार सगळा, तर या सगळ्या दुःखातून केव्हा सुटू शकतो माणूस? जेव्हा आपल्याला संत भेटतील तेव्हाच. कारण संत भेटल्यानंतर संत तुम्हाला पूर्ण कल्पना देतात, सत्याची कल्पना देतात, शरीराची कल्पना देतात, संसाराची कल्पना देतात, या संबंध जगाची कल्पना तुम्हाला देतात. तोपर्यंत आपल्याला माहिती होतं का? पण आता आपल्याला काय आहे, जशी जरी दुःख आली तरी आपण काय महाराजांचं ऐकलेलं आहे. कारण संतांना सुद्धा चुकलेलं नाही, त्यांना सुद्धा अडचणी आल्या, त्यांना सुद्धा चिंता होत्या. अहो तुमचा संसार 4 लोकांचा, त्यांचा संसार केवढा मोठा. अवघाची संसार सुखाचा करीन, आणि पुन्हा कसं आनंदे भरीन तिन्ही लोक. रडत बसणार नाही. सगळ्यांना आनंद वाटता आला पाहिजे आपल्याला. आमच्याकडे एक मठात संत आले होते महाराजांनी देह ठेवल्यावर, आणि ते संत आल्यावर मी माझ्या खोलीत बसलेली होती आतमध्ये. पण मला बाहेरचा एक मुलगा सांगत आला की कोणीतरी महाराज आलेत ताई. मग मी आतूनच गेले बघायला, तर ते महाराज आणि त्यांच्यावर 3-4 जण होते. मग त्यांनी काय केलं, त्या महाराजांनी आपल्या महाराजांना मोठमोठ्याने प्रार्थना करायला लागले की तुमच्या भक्तांचा कदापि नाश होऊ देऊ नका, तुमच्या भक्तांकडे तुमचं लक्ष असू द्या, तुमच्या भक्तांना तुम्ही सांभाळा. आणि असं प्रार्थना करत त्यांच्या हातात नारळ होता, आणि तो नारळ त्यांनी महाराजांच्या चांदीच्या फ्रेमवर ठेवला, आणि आपल्या खिशातून जेवढे पैसे असतील तेवढे सगळे त्या नारळाच्या खाली ठेवून दिले. तेव्हा त्यांचा शिष्य म्हणाला की बाबा या नारळाचं काय करायचं सांगा ना. अरे आपण चांगली प्रार्थना करून संकल्प करून नारळ इथे ठेवलेला आहे, बाकी पुढे काही बोलायचं नाही. तर ते त्यांचं झालं आणि ते नमस्कार करून जायला निघाले. तेव्हा मी त्यांना म्हटलं, नमस्कार केला आणि म्हटलं महाराज, म्हटलं तुम्ही काय घेणार? बसा आधी खुर्चीत बसा. म्हटलं तुम्ही चहा कॉफी दूध काय घेणार? आम्हाला काही नको. नाही आमच्याकडे आल्यावर काहीतरी घेतलं पाहिजे. मी म्हटलं मी तुम्हाला दूधच घेऊन येते आतून, आणि मी दूध त्यांना घेऊन आले आतून. तर ते दूध दिल्यानंतर त्यांनी काय केलं, बशीमध्ये छोटंसं एक घोट प्याले ते, आणि बाकी अर्धा कप मला दिलं त्यांनी. तर मी पण थोडंसं असं घेतलं हातावर आणि त्यांच्या शिष्यांना देऊन टाकलं प्रसाद म्हणून. तेव्हा ते मला म्हणाले, तुमचं नाव काय? तुम्ही इथे राहता का? मी म्हटलं हो. तुमचं नाव काय? म्हटलं शोभा. अरे तू तर मठाची शोभा आहे. पहिलेच वाक्य बोलले. नंतर बोलले की बघा तुमच्याकडे सगळी माणसं कशासाठी येतात मला सांगा आधी? आनंद मिळवायसाठी, बरोबर. मग त्यांना तुम्हाला आनंद देता आला पाहिजे. म्हणजे त्यांच्या पुढे रडगाणी न सांगता ते रडगाड्यातूनच आलेले आहेत बाहेर. त्यांना आणि तुम्ही ती रडगाणी काय सांगता? तुम्ही त्यांना आनंद देता आला पाहिजे तुम्हाला. म्हणाले उन्हामध्ये तापलेला माणूस झाडाखाली कशासाठी जातो? सावलीसाठी, विश्रांतीसाठी. तसं ही ती त्रिविध तापाने पोळलेली माणसं जी तुमच्याकडे येतात त्यांना तुम्हाला आनंद देता आला पाहिजे, सावली देता आली पाहिजे. बरोबर मी म्हटलं ते तुमचं काम आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं मी तसा प्रयत्न करते, जे येतील त्यांना आनंद मिळाला पाहिजे असा प्रयत्न मी करते. तर ते म्हणाले आम्ही परत येऊ, पण ही असली गर्दी जमवायची नाही आमच्या पाठी. तिथे माणसं गोळा झाली तेवढ्यात. तर मी त्यांना सांगितलं ही कोणी बोलवून आणलेली माणसं नाहीत,
की तुम्हाला बघून आलेले आहेत. एखाद्या गुळाचा खडा ठेवला तर ते काय मुंगळ्यांना आमंत्रण द्यावं लागतं, या 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 घ्या का म्हणून. ते आपोआप येतात शोधत. तसं तुम्हाला बघितल्यावर हे जमा झालेले आहेत बाकीचे. ते म्हणाले तुम्ही आहात तोपर्यंत मी इथे येईल. आणि ते बाहेर निघाले तर रोडवर ते गेले आणि तिथे त्यांची गाडी होती. त्या गाडीमध्ये जाऊन बसले. मग त्यांनी काय केलं, मला असा हात केला, या इकडे म्हणाले. मी गेल्यावर त्यांनी काय केलं, त्यांच्या हातातली सोन्याची अंगठी काढली. त्या अंगठीमध्ये असे 9 खडे बसवलेले होते आणि ते अशी जाड अंगठी त्यांनी मला दिली. तू घाल म्हणाले की. मी म्हटलं नाही 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 नाही, मी माझ्या गुरूंकडून असलं काही घेतलेलं नाही आणि तुमच्याकडून ते बिलकुल घेऊ शकत नाही. कारण काय म्हटलं, संत भेटल्यानंतर संतांकडून आशीर्वाद घ्यायचा, हे असलं काही घ्यायचं नाही. आशीर्वाद त्यांचा मिळाल्यानंतर आपल्याला संपूर्ण जग जिंकता येईल, एवढी त्या आशीर्वादामध्ये ताकद असते. हे असलं काय द्यायचं नाही आम्हाला. आणि मी काय केलं, गेली आणि त्यांच्या बोटात घालायला लागली अंगठी. ही तुम्हाला छान दिसते म्हटलं, पण तू का घेत नाही म्हटलं. हे बघा, माकडाच्या गळ्यात जर त्याला अंगठी घातली तर त्याला काय चांगलं दिसणार, ते तुम्हालाच छान दिसत. अरे म्हणाले तू तर माझी आई निघालीस. अरे म्हणाली ही आमची तरी कुठली अंगठी, या अशा लोकांनी आम्हाला दिली आणि मी तुला दिली. म्हणलं मला नको, तुम्हाला छान दिसत, राहू दे तुमच्या हातात. आणि नंतर त्यांच्या बरोबरची माणसं जी होती, त्या बरोबरच्या माणसाने, हा झाला इथे किस्सा संपला, ते निघून गेले. आणि नंतर त्यांना पुन्हा आठवण आली, पुन्हा ते मठात आले. आणि त्यावेळेला आम्ही बाणगंगेला गेलो होतो आणि त्यांनी आत बायकांना विचारलं, पांढरी साडी कुठे आहे. तर ते म्हणाले की ते बाणगंगेला गेलेत. केव्हा येणार. अरे बापरे, खूप वेळ आहे त्यांना, सांगा मी येऊन गेलो म्हणून. आणि त्यांचं नाव सांगून निघून गेले. पण ते जे त्यांच्याबरोबर जे होते ते नंतर मला भेटले आणि ते मला म्हणाले, काय ताई, तुम्हाला महाराजांनी सोन्याची अंगठी दिली, तुमच्या बोटात घालायला दिली आणि तुम्ही परत महाराजांना दिली. आम्हाला वाटलं आम्हाला दिली असती तर आम्ही नक्की घातली असती, पण तुम्ही घेतली नाही ताई. अहो म्हटलं, संत आपल्या परीक्षा बघतात आणि संतांकडून असलं काही घ्यायचं नसतं. त्यांची पावर आपल्याला घेता आली पाहिजे, ती खेचता आली पाहिजे आपल्याला. म्हणून म्हटलं, मी त्यांना सांगितलं फक्त आशीर्वाद द्यायचा तुम्ही. कारण म्हटलं मी माझ्या गुरूंकडून एवढं सुद्धा सोनं घेतलेलं नाही, त्यामुळे यांच्याकडून घेऊच शकत नाही. अहो म्हणे ताई, त्याच्यामुळे त्यांच्या तुम्ही किती लक्षात राहिले. मला ते मधून मधून म्हणायचे, चल पांढरी साडीकडे जाऊया. तुमचं नाव त्यांना लक्षात यायचं नाही. मग मला ते म्हणाले की तुमचं नाव काय मला सांगितलं. तर मी म्हटलं शोभा. तर त्या बरोबरच्यांना त्यांनी सांगितलं, पत्ता लिहून घ्यायचा मठाचा आणि मी त्यांना एक पत्र पाठवणार आहे. आणि काय झालं, नेमकं त्यांनी पत्र पाठवलं आणि त्याच्यावर लिहिलं, मालकाशिवाय फोडू नये. आणि ते पत्र मी हातात घेतलं, पूर्ण पत्र वाचलं. जे मला ते त्या ठिकाणी बोलले होते की संसारातून त्रासलेली माणसं जेव्हा संतांकडे येतात, झाडाखाली येतात, कशासाठी येतात, तर ते तुम्हाला देता आलं पाहिजे, आनंद देता आला पाहिजे, सावलीत. सेम टू सेम तसं ते लिहिलेलं, काहीच फरक नाही. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला, संतांकडे गेल्यानंतरच तुम्हाला खरी विश्रांती मिळते. म्हणजे त्यांनी थोडक्यात त्यांचं पण कार्य सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं तुमचं कार्य काय आहे. म्हणजे संतांकडे गेलो तर संत आपल्याला याच्यातून व्यवस्थित बाजूला काढतात. अरे हे सगळं दुःख बिक्ख तुला आहे. एकदा आता मी मध्यंतरी एक हे वाचलं, बाबा महाराज सातारकर, त्यांचा मी एक किस्सा वाचला, थोडासा प्रवचनाचा भाग. आणि तो वाचल्यानंतर मला ते खूप आवडलं, म्हणून मी म्हटलं तुम्हाला आज प्रवचनात ते सांगूया. ते असं होतं की बाबा महाराज सांगत होते की त्यांचे जे गुरु होते दादा महाराज सातारकर, ते दादा महाराजांनी काय सांगितलं सगळ्यांना ते सांगत होते. ते असं सांगत होते की हमारे दरबार में आग के पड़के रहना,
सिर्फ आके पढ़ के रहना दरबार में। अरे हमारा दरबार सादा सीधा नहीं है। हमने अभी तक बहुत धक्के धमाके खाए और वो तुमको भी खाना पड़ेगा। जो लोगों ने हमको धक्के दिए वो तुमको भी नहीं छोड़ेंगे, तुमको भी धक्के देंगे। लेकिन डरना नहीं, हमारे दरबार में आके रहना। अगर तुमने दरबार छोड़ दिया तो तुम्हारी हालत बेकार, बेकारीपणी येईल तुम्हाला दरबार सोडला तर। आणि काय सांगितलं त्यांनी कि तुमको क्या लगता है दरबार यानी क्या गालीचा है उधर बैठने के लिए, सोने के लिए? अरे वहां तो सब कांटों का राज्य है, सब कांटे। लेकिन अगर तुम पढ़ के रहोगे, जर तुम्ही पडून राहिलात, तसं महाराज सांगायचे, उगा पडोनिया राही संतांची पायी, उगा पडोनिया राही। काय चिंता करू नको, पडून राहा। ते कुत्रा असतं बघा, ते कुत्रा काय मालकाशी काय संवाद करतो का? नाही, फक्त मालक आला की बघतो, शेपटी हलवतो, त्याच्याजवळ जाऊन जरा चाटतो, त्याच्यावर प्रेम करतो आणि उगा पडून या राही, नुसता पडून राहतो त्याच्या दारात, झोपतो, दिलं की खातो, त्याच्यासारखा पडून राहा। आणि हे जर तुला साध्य झालं तर नामाचं जे चिलखत असतं ते चिलखत घातल्यानंतर, तेच बोलतात बाबा महाराज पुढे की हे चिलखत एकदा जर तुम्ही नामाचं घातलं तर जो कोणी तुमच्यावर बाण मारेल त्या मारणाऱ्याच्या अंगावर बाण रिबाउंड होऊन परत जाईल। रिबाउंड कळतं? मारला की परत त्याच्याच अंगावर परत। म्हणजे हे जर चिलखत तुम्ही घातलं ईश्वर कृपेचं, सद्गुरु कृपेचं, नामाचं, तर जो कोणी तुम्हाला बाण मारेल ते बाण मारणाऱ्याच्या परत अंगावर जातील। त्याला म्हणतात बूमरँग, त्याला म्हणतात रिबाउंड। इतकी त्याच्यात ताकद आहे, इतकी त्याच्यात शक्ती आहे। पण संतों के दरबार में आके पढ़ के रहना, वो तुम्हारे हात में। तिथे येऊन तुम्हाला पडून राहावं लागेल त्याच्यासाठी। आणि पडून राहिल्यावर मग हळूहळू तुम्हाला संत बघतील, त्यांची कृपा होईल, त्यांचा आशीर्वाद होईल, त्यांचा प्रसाद मिळेल। कुठला प्रसाद? काहीतरी लॉटरी लागणं प्रसाद का? धैर्य मिळेल। मुख्य धैर्य तुम्हाला संत देतात, बाकीचे लोक तर घाबरवतात तुम्हाला। एक संत सोडून जगातले बाकी सगळे लोक तुम्हाला घाबरवतात कमी जास्त प्रमाणात। पण संतांकडे गेल्यावर, म्हणून मला ते उदाहरण इतकं आवडलं आणि मला एकदम महाराजांचा दरबार आठवला। महाराज बसलेले आठवले आणि महाराजांचं ते बोलणं, महाराजांचं ते चालणं आणि हातवारे करणं। दरबार हजारों देखे मगर तेरे जैसा कोई दरबार नहीं। दरबार हजारों देखे मगर तेरे जैसा कोई दरबार नहीं। दरबार हजारों देखे मगर, काय म्हटलं त्यांनी? दरबार हजारो बघितले मी, वेगवेगळ्या संतांचे दरबार बघितले, तेरे जैसा दरबार कोई और है। तिथली मजाच काही वेगळी आहे। बघा, या मुलांनी साधं डेकोरेशन केलं इथे, तरी सुद्धा भरगच्च वाटायला लागतं, मजा येते। ही मुलं येऊन 2 तासात इथे डेकोरेशन करून टाकतात। आज तर त्यांना खूप उशीर झाला, जेवणाला उशीर झाला, खाली कार्यक्रम चालू होता, माहीत नव्हता आम्हाला, जेवणाला उशीर झाला, सगळ्या इथे डेकोरेशनला उशीर झाला, तरी सुद्धा जे डेकोरेशन महाराज एकदा स्थानापन्न झाले की तिथे मजाच यायला लागते, आनंदच यायला लागतो। आनंदाचे डोही आनंद तरंग, संत तिथे आपोआप आनंद मिळतो, तिथे व्हायब्रेशनच तसे तयार होतात। कारण माझे शिष्य जिथे माझं गायन करतायत, जिथे माझं स्मरण करतायत,
तिथेच अर्जुना मला शोधून काढ. म्हटल्यावर आपण इथे काय करतो? महाराजांशिवाय दुसरं काय बोलतो आपण? महाराज स्वतः हजर असतात म्हणून आनंद मिळतो. मला विद्याताई सुद्धा म्हणाल्या, तुमच्या कार्यक्रमाला महाराज स्वतः हजर असतात. तुम्ही एकदा पूजा केली की महाराज येऊन बसतातच तिथे, आणि म्हणून तो आनंद मिळतो आपल्याला सगळ्यांना. तर हेच सांगायचं झालं की दरबारमध्ये आपल्याला पडून राहायला पाहिजे, तिथे यायला पाहिजे. म्हणून मला महाराजांची पण आठवण आली की उगा पडून या राही संतांची पायी. जाता जाता का पाय लागला तरी बास आहे, झाला कल्याण. रामाचा पाय शबरीला ह्याला लागला, अहिल्याला, आणि अहिल्याचा उद्धार झाला. ती अहिल्या दगड होऊन पडली होती, पण रामाचा पाय लागल्याबरोबर तिचा उद्धार झाला. तसं संतांचा नुसता पाय जरी लागला ना, हवा जरी लागली, येशू ख्रिस्ताच्या जाग्याची नुसती हवा लागली होती एका रोगी बाईला, आणि ती लगेच रोगमुक्त झाली. आणि ती म्हणाली की नुसता धग्याची हवा लागली तर मी रोगमुक्त झाली. तर जवळ त्यांच्या राहिल्यावर, त्यांची सेवा केल्यावर, त्यांचा प्रसाद मिळाल्यानंतर कुठे पोचेल माणूस? सामान्य माणसाला कळणार नाही, ते वरकरणीच बघत राहतील. पण ह्या दर्दी लोकांना त्याच्यातली मजा विचारली पाहिजे. जे मोठे संत आहेत, महाराजांसारखे संत, तेच संत ओळखू शकतात ही सगळी मजा आणि आनंद. आणि ती काय, जो जसा एखादा दारुड्याला दारू पिल्यानंतर जसा नशा येतो, त्याच्या अनेक पटीने हा नशा वेगळा आहे. आणि हा नशा उतरत नाही. बघा, आपण इथे आल्यानंतर इथे प्रवचन करतो, महाराजांच्या पुढ्यात बसतो, भजन आरती करतो, नंतर पूजा करतो, आणि इथून गेल्यानंतर मला रात्री झोपच लागत नाही. का झोप लागत नाही? अति आनंद. म्हणजे इतकी बॅटरी चार्ज झालेली असते की झोपच लागत नाही. आदल्या दिवशी उद्या कार्यक्रम कसा होणार, सगळ्यांना बरोबर होणार की नाही, वेळेवर सगळं आटपणार, म्हणून आदल्या दिवशी झोप नाही. आणि दुसऱ्या दिवशी अति आनंद म्हणून झोप नाही. अशी मला 2-3 दिवस झोप नसते. म्हणजे इथे आल्यानंतर ही बॅटरी काय चार्ज होते ना, तर ती तुम्हाला माहिती आहे, त्याची झलक तुम्हाला प्रत्येकाला, त्याच्याशिवाय तुम्ही आला असता काय? ते शक्यच नाही. तर ही सगळी कशामुळे? त्यांच्या निश्चयामुळे. त्यांनी काय केलं? डायरेक्ट देवाच्या मालकाला, आपण म्हणतो बघा नेहमी आपण शब्द वापरतो की ब्रह्मांड मला आठवलं. हे ब्रह्मांड म्हणजे काय? ब्रह्मांड म्हणजे सुई तुम्हाला माहिती आहे ना, सुईच्या टोकावर लाखो कण असतात, बारीक बारीक, धुळीचे म्हणा, कसे मातीचे म्हणा, लाखो कण असतात. आणि त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी. त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी. आणि ती पृथ्वी त्यातला एक कण आहे. मग आपण कुठे त्या पृथ्वीवरती? बघा तुम्ही आता तुमचं माप काढा. आपण स्वतःला खूप काहीतरी मोठे समजतो, पैसेवाले समजतो, गाडीवाले समजतो, पण ब्रह्मांडामध्ये आपली किंमत काय बघा जरा. सुईच्या टोकावरच्या लाखो कणामधला एक कण म्हणजे पृथ्वी. आणि त्या पृथ्वीच्या आपण म्हणजे कुठला भाग आपण तेवढं बघा. आणि पुन्हा त्याच्यामध्ये, त्या पृथ्वीमध्ये लाखो सूर्य, लाखो तारे, लाखो चंद्र, लाखो सगळ्या तारका वगैरे, आणि हे सगळे त्या पृथ्वीच्या पोकळीमध्ये निवास करतात. मग हे सगळे निवास करतात, त्याला काय म्हणतात? एक ब्रह्मांड. आणि हे एक ब्रह्मांड नाही, असे अनेक ब्रह्मांड आहेत. आणि त्या संबंध ब्रह्मांडाचा मालक कोण? परमात्मा. तो किती मोठा असेल? म्हणजे लाखो सूर्य, लाखो चंद्र, लाखो तारे, या सगळ्यांना सामावून घेणारा, आपल्यात त्या पोकळीत राहणारे हे सगळे, आणि त्यांना कंट्रोल करणारा आणि त्यांना निर्माण करणारा किती मोठा असेल? आणि त्याला जाणल्यानंतर तो जाणणारा आणि तेच होऊन बसणारा किती मोठा असेल? म्हणून म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अशी व्याख्या आहे ती. एक ब्रह्मांडामध्ये काय येतं?
म्हणजे अशा या ब्रह्मांड नायकाला त्यांनी आपलंसं केलं, त्याच्यावर प्रेम केलं, सगळ्या जगाकडे पाठ केली. जगाकडून हे सगळं करताना मात्र त्यांना खूप त्रास झाला. सगळ्या जगाने त्यांची चितू केली. अहो, ज्ञानेश्वर महाराजांना एक वेळ ते जेवण मिळत नव्हतं. त्यांना नीट मिळत नव्हतं. एकनाथ महाराजांच्या अंगावर एक माणूस 108 वेळा थुंकला. तुमच्याकडे बघून कोणी असं तरी केलंय का? 108 वेळा थुंकून पुन्हा शांत. यांना जेवण नाही तरी हे शांत, आणि आम्हाला सगळं असून आम्ही दुःखी. म्हणजे यांना सुद्धा सगळे धक्के सहन करावे लागले. जगाकडून त्यांचा छळ झाला, आणि यांचा छळ म्हणजे साधा नाही. लज्ज गेट्टेनु, नानु गेट्टेनु, कुल गेट्टेनु, छल गेट्टेनु, संग निम्म मुठ्ठी भाव गेट्टेनु. लज्ज गेट्टेनु, लोक मला निर्लज्ज म्हणायला लागले. लज्ज गेट्टेनु, नानु गेट्टेनु, मला लहान समजायला लागले, कमी डोक्याचा आहे, लहान आहे. छल गेट्टेनु, माझा छळ करायला लागले. कुल गेट्टेनु, मला कुलहीन म्हणायला लागले. कुळाचं वाट लावणारा कुलहीन. लज्ज गेट्टेनु, नानु गेट्टेनु, कुल गेट्टेनु, छल गेट्टेनु, संगा निम्म मुठ्ठी भाव गेट्टेनु. हे संगम देवा, तुझ्या सहवासात येऊनच मी याच्यातून सुटलो. आता एवढा त्या लोकांनी माझा छळ केला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, संतांना सुद्धा सहजासहजी मिळालेलं नाहीये. त्यांना सुद्धा खूप गोष्टींना तोंड द्यावं लागलं, पण ते घाबरले का? आपल्या महाराजांचं उदाहरण घेऊ आपण. आपल्या महाराजांना जवळच्याच लोकांनी किती त्रास दिला. गावातल्या लोकांनी त्रास दिला महाराजांना, पण महाराज घाबरले नाहीत. कारण त्यांना असे सिद्धरामेश्वर महाराजांसारखे घट्ट गुरु मिळालेले होते, ज्ञानी गुरु मिळालेले होते, आणि त्यांची तेवढीच प्रचंड तळमळ होती, म्हणून ते घाबरले नाहीत. समोरची माणसं काय काय अंगावर घेऊन आली मारायला, तरी घाबरले नाहीत. मठ सोडला तरी सुद्धा घाबरले नाही. कधी रडले का आपल्याजवळ मठ सोडला म्हणून? मी तर महाराजांना रडताना कधी बघितलेलं नाही, की आम्ही आमचा कोल्हापूरचा राजवाडा सोडून इथे आलो पत्र्याच्या घरात. कधी रडताना मी बघितलं नाही. उलट येईल त्याला सांगायचं, आनंद म्हणजे काय सांगा. आनंद मिळाला असता तर तुम्ही जन्माला आला नसता. ज्यावरती जन्माला आलाय त्यावरती आनंद मिळालेला नाही आहे. सगळं विसरून पुन्हा आनंद सांगायचे, हीच तर संतांची मजा आहे. त्यांच्या डोक्यात काही राहत नाही, आणि म्हणून ते जास्त वर्ष राहतात, त्यांना आयुष्य जास्त असतं. आणि बाकीच्या लोकांना, या संसारात वावरणाऱ्या लोकांना आठवून दुःख करतात, आणि त्यांचं आयुष्य स्वतःहून कमी करून घेतात. नको त्या गोष्टीची चिंता. अरे, आपण आपल्या गुरूंचं आयुष्य समोर ठेवलं तर आपल्याला समजेल की त्यांनी कसा प्रवास केला. म्हणजे संत या गोष्टीला घाबरलेले नाहीत. ते म्हणाले, आमच्या गुरूंकडून आम्हाला धैर्य मिळालं. महाराज म्हणाले की एक प्रवचनात महाराज नेहमी उदाहरण सांगायचे, की आईच्या कडेवर असलेलं मूल, कडेवर तुम्ही मुलाला घेता ना, ते दंगा करणारं मूल कसं असतं, याला चिमटा काढ, त्याला थप्पड मार, त्याचा कान ओढ, त्याचे केस ओढ, तर त्याला माहिती आहे मी आईच्या कडेवर, मारेल कशाला आम्हाला, आई दिल ना लगेच 2 थोपडा. आईच्या कडेवर आहे त्याला माहिती असतं, म्हणून तो याची त्याची सगळ्यांची कळ काढत असतो. तसं संत महाराज म्हणायचे की मी माझ्या आईच्या म्हणजे सिद्धरामेश्वर महाराजांच्या कडेवर आहे, मी कोणाला घाबरत नाही. आणि सांगायचे मला त्यांनी चिलखत दिलेलं आहे, पण मी जन्म मृत्यूला पण घाबरत नाही. हे असे उद्गार कोणाच्या तोंडून निघतात? ज्यांनी त्याला प्रसन्न केलेलं आहे, तेच होऊन बसलेले आहेत. त्यांच्या ठिकाणी जगाला काय किंमत असणार? महाराजांनी मला पण सांगितलं, बघ या सगळ्यांमध्ये राहायचं तर जगात पिशाच्या अंतरी शहाणा. जगाने भूत म्हटलं पाहिजे आपल्याला.
मात्र तू त्यांची परीक्षा करायची, आतून तू शहाणा राहायचं. त्यांनी तुला हसले की तू त्यांना डबल हसायचं. काय मूर्ख आहे तू, कळलेलंच नाही मी काय बोलते ते. कळलं तुम्हाला? असा संत आपल्याला धैर्य देतात. वास्तविक मला जेव्हा महाराजांनी मठासाठी घेतलं तेव्हा माझी आई म्हणाली महाराजांना, हिला घेऊ नका, ही एक नंबरची रडवी आहे आणि घाबरट आहे, हिला नका घेऊ, दुसऱ्या मुली हुशार आहेत त्यांना घ्या. महाराज म्हणाले नाही, आम्हाला हीच पाहिजे, हिला आम्ही घट्ट करतो, हिला आम्ही तयार करतो, पण हीच पाहिजे. आणि महाराजांच्याकडे गेल्यावर खरोखर आम्ही तयार झालो, नाही तर मी एक नंबरची घाबरट होती. पण संतांच्या सहवासात गेल्यावर काय काय क्रांती होते, काय काय बदल होतात ते आपल्या झालेले आहेत सगळे. म्हणून आपण छाती ठोकपणे सांगतो की संतांकडे पळून राहा. श्री गुरूंच्या ठाई ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास होई त्यांचा, त्यांचा दास हो. नाही तर प्रत्येक जण कोण आईचा दास, आईचा ऐकावं लागतं दास, वडिलांचा दास, पुढे बायकोचा दास. तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या बायकोचे दास नाही. अरे त्यांनी धमकी दिली की तुम्ही घाबरता, म्हणजे तुम्ही दासच. भावंडांचा दास, त्यांचं ऐकावं लागतं. कोण पैशाचे दास, कोण याचे दास, कोण संपत्तीचे दास, संपत्तीच्या पाठी लागलेले ते सुद्धा दासच आहेत. असे वेगवेगळे प्रत्येक जण एकमेकांचे दास झालेले आहेत. नोकर मालकाचा दास, तुम्ही ऑफिसमध्ये साहेबाचे दास, घरी नवऱ्याचे दास, म्हणजे एकमेकांचे सगळेजण दास आहेत. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, अरे हे दास तर तू झालायस आणि दास्यत्व पत्करलेलं आहेस तू सगळ्यांचा दास होऊन. पण या दास्यत्वातून सुटण्यासाठी कोणीतरी एका मोठ्या माणसाचा दास हो, म्हणजे देवाचा दास हो, सद्गुरूंचा दास हो. आणि कसा दास, सर्व भावे त्यांचा दास झालो. नुसतं काहीतरी व्हायचं म्हणून नाही. अहो एकाने विचारलं, अहो म्हणाले काय तुम्ही त्यांच्या पाया पडला? आता काही लोक वेडे म्हणतात ना, काय त्यांच्या पाया पडता? तेव्हा त्यांनी सांगितलं, हो मला त्यांचं आवडलं प्रवचन म्हणून मी पाया पडलं. आवडलं म्हणून पडलं हो, तेवढ्या पुरतं. याला सर्व भावे म्हणत नाहीत, हे तेवढ्या पुरतं नाटक. सर्व भावे म्हणजे पूर्ण भावानी शरणागती, पूर्ण भावानी शरणागती त्यांच्या पुढे. अशी शरणागती पत्करता आली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले काय, सर्व भावे दास होई त्यांचा, आणि सर्व भावानी तुम्ही त्यांचा दास व्हा. कोणाचा? सद्गुरूंचा. तर ते तुम्हाला या दास्यत्वातून सोडवतील आणि काय करतील, मालक बनवतील, इस्टेटीचे मालक बनवतील. त्यांच्याकडे अशी तुमच्यासारखी इस्टेट नाही. याल ना ते विचारायला माझ्याकडे तुम्हाला काय दिले का म्हणून. अहो जे दिले ते दाखवता येत नाही आणि सांगता पण येत नाही. जो आनंद मिळाला आहे आणि जे काय आत मिळाले ते तुम्हाला काय सांगता येणार मला. ते नफे में आपण, हा आतला नफा वेगळा आहे, तो दाखवता येणार नाही, सांगता येणार नाही. एखाद्या मुका आणि त्याला गुळ खायला दिला आणि सांगितलं गुळ कसा आहे रे, तो काय सांगेल, तो मुका. आणि गुळ खाल्ल्यावर विचारताय तुम्ही गुळ कसा आहे रे, तो काय सांगेल, मुक्याने गुळ खादला गोडी नाहीये सांगायला, असं रामदास स्वामी म्हणतात. तशी त्यांची स्थिती होऊन जाते. त्याला सांगताच येत नाही आत मी काय मिळवलंय त्याचं. म्हणून तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, शब्दवीण संवादू दुजे वीण अनुवादू. शब्दवीण संवादू, शब्द नाही पण संवाद चाललाय आतून. असा संवाद आपल्याला साधता आला पाहिजे. मी एकदा ते शेलार मामा आपल्याकडे आले होते, कीर्तनकार, त्यांना भेटायला आम्ही गेलो. पुण्याला उतरलो आणि माझ्यावर 2 बायका होत्या. त्यामुळे ताई तुम्हाला भेटतील का ते गेल्यावर, थांबा आधी जरा. आत मी विचारलं आतल्या शक्तीला जायचं की नाही. त्यांनी सांगितलं जा, भेटणार ते.
झालं, लगेच रिक्षा थांबवली, आम्ही गेलो. तर ते नुकतेच कीर्तनाहून आले होते. ते मला म्हणाले, अगं मी आत्ता आलो कीर्तनाहून, तुला कसं काय कळलं मी आलो ते? म्हणजे मी फोन केला होता. ते बोलले, काय लबाड बोलते, मी फोन जवळ बसलाय, माझ्या कॉटवर फोन आहे आणि फोन तर आला नाही तुझा. हा नाही हो, आतून फोन केला. आतला नंबर कोणाला माहितीये का? त्यालाच म्हणतात शब्द विण संवादू, दुजे विण अनुवादू. जेव्हा ती शक्ती आतमध्ये तुमच्याकडे संचरित होते सर्व ठिकाणी, तेव्हा कुठल्याही तुमच्यावर वाईट वेळ आली किंवा प्रसंग आला तर ती शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते. आतली शक्ती तुमचा गुरु होऊन जाते आणि ती तुम्हाला मार्गदर्शन करते प्रत्येक ठिकाणी. हे बाकीच्यांना काय कळणार आहे सांगून? कोणालाच कळणार नाही. कळेल त्याला, ज्याला काय धागा लागलेला आहे त्यालाच कळेल, बाकीच्यांना नाही कळणार. बाकीच्यांना सांगू पण नाही. आध्यात्मिक अनुभव आपले सांगायचे नाही कोणाला, कारण समोरची व्यक्ती तेवढ्या तोडीची पाहिजे, समोरची व्यक्ती तेवढ्या लायकीची पाहिजे. नाहीतर सोनियाचे ताट क्षीराने भरिले आणि भक्षावया दिले श्वाना लागी. सोन्याच्या ताटात खीर दिली आणि कुत्र्याला खायला दिली. त्याला काय, त्याचं खीर चटून गेला लात मारून. सोन्याच्या ताटात, सोन्याची किंमत कुत्र्याला काय? तसं ज्याला काही त्याच्यातलं काडीचा गंध नाही आणि त्याला जर आम्ही असं काहीतरी सांगायला लागलो तर तो त्या कुत्र्यासारखं करून निघून जाईल, हसेल, चार गोष्टी करायला आणि निघून जाईल. म्हणून इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांचा दास हो, आणि त्यांचा दास झाल्यानंतर त्यांची आपोआप कृपा होईल, त्यांचा प्रसाद मिळेल आणि तो प्रसाद तुला दास्यत्वातून सोडून देईल आणि तू मालक होऊन बसशील. जगाचा मालक नाही होता आला तरी स्वतःचा तरी मालक होऊन बसशील. संत तर जगाचे मालक झालेले, त्यांना परवा आहे का कोणाची? कोणाची परवा नाही. आज रामदास स्वामींनी भारतभर भ्रमण केलं लंगोटी लावून. त्यांनी काही जेवण बिवण बरोबर नेलं नव्हतं खायला, सगळीकडे भिक्षा मागून खात होते. ही ताकद होती त्यांच्याजवळ आणि परवा करत नव्हते. नाही घरातून चला पुढच्या घरात. हे विश्वचे माझे घर, एका 4 जणांवर कोण अवलंबून आहे? चला पुढच्या घरात, चला पुढच्या घरात, असं करत करत संबंध भारतभर यात्रा केली त्यांनी. आणि मग त्यांनी संबंध अनुभव आपले लिहून काढले आणि वेगवेगळे अनुभव बघितले, माणसं बघितली, अनुभव बघितले, त्यांचं वागणं बघितलं, त्यांचं सहकार्य बघितलं, त्यांचं नावं ठेवणं बघितलं, सगळे प्रकार बघितले त्यांनी. आणि मग याच्यातून समाजाच्या काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, त्या कशा सोडवता येतील, त्यासाठी संतांना काय मदत करता येईल, हे म्हणून त्यांनी संपूर्ण दासबोध लिहून काढलेला आहे. 200 समाज आणि प्रत्येक विषयाचं विवरण या दासबोधामध्ये दिलेलं आहे. 200 समाज म्हणजे 20 दशक, 200 विषय सांगितलेले आहेत. नुसतं आपण वाचतोय दासबोध, पण असा बारकाईने वाचा, त्याच्यावर विचार करा. कारण समर्थांचं भर काय, तेथीचा तो विचाराची केला पाहिजे साधके. वाचताना नीट विचार करा. वाचताना महाराज मला नेहमी सांगायचे, वाचा, वाचून वाचा, मरू नका. वाचता पुस्तक पण वाचून वाचा, मरू नका. म्हणजे संतांचं बोलणं कसं सहज बोलणं, इथं उपदेश. असे संत आपल्याला असं बोध करत जातात आणि सांगतात की हे जरी जन्मामध्ये दुःख असलं, जरी काही असलं तरी जो संतांना शरण गेला तो जन्मापासून मुक्त झाला. कोणाला शरण जायला सांगितलंय? संतांना. संतांशिवाय आतापर्यंत आपल्याला काही मिळालंय ज्ञान किंवा मार्गदर्शन, कोणी असं आहे का की मला संतांकडे जायची गरज नाही, मला मिळालं सगळं? आहे का कोणी असा? कोणी नाही, शोधून पण सापडणार नाही. कारण संताविण प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. संतांशिवाय ते प्राप्त होणार नाही. तुम्हाला कुठले मिळतंय? त्यांना सुद्धा दुसऱ्या संतांकडे जावं लागलं. संत संत तुम्ही म्हणतात, आई संत आणि सद्गुरू का सांगताय तुम्ही? आम्ही पुस्तकं वाचतो, आम्हाला ज्ञान नाही.
आम्ही साधन करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही तीर्थयात्रा करतो. अरे पण या सगळ्यांना संतांनी काय म्हटलंय? तीर्थ में फल एक है, तीर्थ में फल एक है, संत मिले फल चार, सद्गुरु मिले अनेक फल, कहे कबीर विचार. तीर्थाला गेले एक फळ मिळेल, संतांकडे गेला 4 फळं मिळतील, देवाकडे गेला 4 फळं मिळतील, संतांकडे गेला अनेक फळं मिळतील, कहे कबीर विचार. कबीराने म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही बघितलंय काजवा, बघितलंय का काजवा? बारीक छोटासा प्राणी असतो, त्याच्या पोटात असं चमकतं, रेडियमसारखा एक हे असतो पदार्थ, आणि तो अंधारामध्ये चमकतो. लगेच तुम्ही म्हणता हा काजवा आहे. काजव्याच्या प्रकाशात आपल्याला फक्त काजवा दिसतो, बाकी काय दिसतं? पण तो रात्री चमकतो. बाकीचं काय दिसतं का? काही नाही दिसत. त्याच्या पुढे सूर्य सुद्धा प्रकाश देणार आहे. आता आपण हा लाईट घेतला, तर लाईट कसे असतात? तेवढ्या पुरता आता हा लाईटचं या खोलीत उजेड आहे, रस्त्यावर जाईल का याचा उजेड? मर्यादित आहे. तिसरा सूर्याचा प्रकाश. सूर्याचा प्रकाश कसा आहे? प्रत्यक्ष सूर्य आपल्याला दिसतो, आजूबाजूचे वस्तू दिसतात, पदार्थ दिसतात, जग दिसतं संपूर्ण. म्हणून सूर्याचा प्रकाश सर्वात श्रेष्ठ आहे. सद्गुरूंचा प्रकाश त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तो आत्मप्रकाश आहे, स्वयंभू प्रकाश आहे. म्हणून सद्गुरूंच्या प्रकाशात काय होतं? अज्ञान पूर्ण नाहीचं होतं. तैसा नव्हे स्वामी राव, तरी जन्म मृत्यूचा वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसवून टाकी. संपूर्ण अज्ञान घालवून त्याला ज्ञान देतात, अंधारातून प्रकाशाकडे नेतात. म्हणून देवदिवाळी म्हणजे काय? देवदिवाळी महाराजांनी एका प्रवचनात म्हटलं की देवदिवाळी म्हणजे पहिलं काय असते हेच आम्हाला माहिती नव्हतं. तर ही अविवेकाची काजळी काढून ज्ञानाचा प्रकाश देणं, दिवे लावणं सगळ्यांचे, हीच त्यांची दिवाळी आहे. कारण त्यांचं आपल्याकडे काय आहे? पणती आहे, वात आहे, आत तेल आहे, पण काडी नाही. दिवा लागेल, या सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत, पण काडी नाही लावायला. प्रकाश मिळेल? नाही मिळणार. तर ही काडी म्हणजे काय? संतरूपी जेव्हा अग्नीची काडी तिथे लागेल तेव्हा आपली पणती पेटेल. म्हणून संतांकडे गेल्यानंतर बघा, एक पणती जर आपण लावली तर एका पणतीहून लाखो दिवे आपल्याला लावता येतात की नाही? येतात, एका पणतीवरून. तसं एक सद्गुरू रूपी पणती लाखो दिवे लावता येतात. लाखो दिव्यांना प्रकाश पाडता येतो आपल्याला. म्हणून सद्गुरू श्रेष्ठ आहेत या जगात. आणि म्हणून तुम्ही गुरुगीता जर वाचली तर गुरुगीतेमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत सद्गुरूंवर सांगितलेलं आहे, सद्गुरूंचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली गुरुगीता एकदा जरूर वाचा मराठीतून, म्हणजे तुमचा गुरूंवर विश्वास आणखी घट्ट होईल. म्हणजे मला काय सांगायचं होतं तुम्हाला, बाकी जगातले देव हे काजव्याप्रमाणे आहेत आणि सद्गुरू हे सूर्यप्रकाश प्रमाणे प्रकाशमान ज्ञानरूपी सूर्य आहे त्यांच्याकडे, आत्मप्रकाश. एका शिष्यांनी, गुरु बसलेले होते आणि शिष्य त्या ठिकाणी आला आणि अचानक लाईट गेले. तेव्हा शिष्याने विचारलं, महाराज लाईट गेले, आता कुठला प्रकाश? कुठला प्रकाश आता? त्याच्या आधी जेव्हा तो लाईट असताना आला होता मुलगा, तो लाईट असताना गुरूंना भेटायला आलेला होता, तेव्हा त्यांनी विचारलं आता प्रकाश कुठला? दिव्याचा. दिवा विझला, आता प्रकाश कुठला? चंद्राचा. अमावस्याला, आता प्रकाश कुठला? अमावस्याला चंद्र दिसत नाही, आता प्रकाश कुठला? पूर्ण अंधार झाल्यावर आता प्रकाश कुठला? त्यांनी सांगितलं आत्मप्रकाश. बघा, तुम्ही आता जेवायला बसलेला असला, लाईट जातात, तुम्ही जेवताय, तर तुमचा घास बरोबर तोंडात जातो का इकडे जातो?
बरोबर तोंडात जातो. आपला स्वयंप्रकाश, आत्म्याचा स्वयंप्रकाश, त्या प्रकाशात आपण बसू शकतो, ऐकू शकतो, सगळे व्यवहार करू शकतो. आणि हा आत्म्याचा स्वयंप्रकाश म्हणून गुरूंनी त्याला सांगितलं, म्हणून तू आत्म्याला प्रसन्न करून घे, त्याचा प्रकाश जाणून घे. आणि तो प्रकाश आपल्या आत आहे. म्हणजे लाखो सूर्य जरी असले तरी त्याच्यापेक्षा सुद्धा अनेक पटीने प्रकाशमान. मी सांगितलं तुम्हाला एक ब्रह्मांड, तर एवढ्याला प्रकाश देणारा मग त्याचा प्रकाश किती असेल. त्याला कोणाचा प्रकाश द्यावा लागत नाही. इथे MSCBची कृपा आहे म्हणून याच्या लाईटचा प्रकाश दिसतोय तुम्हाला, पण त्याला तसं कोणाची कृपा घ्यावी लागत नाही. तो स्वयंभू आहे. सूर्यप्रकाश तुम्ही किती वापरला तरी काय बिल येतं का तुम्हाला? आज दिवसभर तुम्ही इतका प्रकाश आमचा वापरला, बिल घ्या, येतं. आणि MSCB मात्र लगेच बिल पाठवते. तसं नाही आहे. पण आपण विचार करतो कुठे की देवाने आम्हाला काय काय दिलंय म्हणून. नीट विचार करायला केला तर आपल्याला कळेल की देवाने आपल्यासाठी काय काय व्यवस्था करून ठेवली आहे, सद्गुरूंनी काय काय केली आहे. आपण किती मजेत आहोत आज. आपण मला सांगा तुम्ही, खरी दिवाळी म्हणजे काय? खरी दिवाळी, देव दिवाळी म्हणजे आपणच देव आहोत ना. महाराजांनी सांगितलंय ना, तो आहे म्हणून तर दिवाळी साजरी चालली आहे ना आज. म्हणून आज महाराज दिसतात, आम्ही दिसतो, तुम्ही दिसताय. पूर्वी काय म्हणायचे, साधू संत येतील घरात तोची दिवाळी दसरा. साधू संत येतील घरात तीच दिवाळी आणि तोच दसरा असायचा. पण आपणच देव आहे म्हटल्यानंतर तो आत आहे म्हणून तर हे सगळं चाललंय ना. हे जर नसेल तर काय होईल? हा आतला देव नसेल, आतला प्रकाश नसेल तर गर्दी जमेल. मग त्याची किती कृपा आहे आपल्यावर. एकदा तरी थँक्स देता का दिवसातून? त्याच्या नावाने खडे पडतात. त्यांनी काय दिलंय आम्हाला? अरे दिलंय भरपूर, पण तुला माहिती आहे कुठं काय दिलंय? आणि त्याला जर तुम्ही प्रसन्न करून घेतलं तर सगळं मिळतं तुम्हाला. सगळं म्हणजे सगळं मिळतं. काय ते पैशाने काय घेऊन बसले गाड्या, मालक करून टाकतात गुरु. आपुल्या सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. महाराजांनी आपल्याला त्यांच्या आसनावर बसवून आज आपल्याला सांगितलं, या अशाच आसनावर बसून जोरात प्रवचन टोकायचं तू. बघा, महाराजांनी शिष्याला आसनावर बसवलेला हा पहिला मी बघितलेला प्रसंग आहे. मी कोणालाही बघितलेलं नाही. त्या गुरूंनी शिष्याला आसनावर बसवलेलं मी तरी बघितलेलं नाही 46 वर्षात. मला 46 वर्ष झाली महाराजांच्या जवळ. पण गुरूंचा उद्देश वेगळा असतो. त्यांचा उद्देश तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना कळणारच नाही. आमची झेपच नाही तिथपर्यंत. त्यांनी का बसवलं, कशासाठी बसवलं, हे याची झेप आमची नाही जाऊ शकत तिथे. आमची झेप कशी आहे? सरडा असतो ना, त्याची झेप, बेडकाची झेप कुठपर्यंत? विहिरीपर्यंत पाण्यात असेल तितकेच, त्याच्या पलीकडे नाही. त्याच्या पलीकडे व्यापक आपले विचार असले, व्यापक आपली दृष्टी असली, व्यापक सगळं आपला निश्चय असेल तरच आपल्याला कळेल. म्हणून इव्हन मला सुद्धा कळत नव्हतं आपल्याला इथे का बसवलं स्वामींनी. पण आता मला कळायला लागलं की आपली खुर्ची घट्ट करून दिली महाराजांनी. त्यांच्या खुर्चीत बसवून आपली खुर्ची घट्ट करून दिली. आपलं कार्य करत जायचं फक्त. ते खुर्ची आणि ते गळ्यातले हार आणि ते कपडे आणि ते लांब लाईन पाया पडायला हे असलं मी नाही डोक्यात ठेवत. त्याच्या मागे मी नाही. आणि म्हणूनच मला महाराज प्रसन्न आहे. मी जरा सुद्धा दाखवत नाही. मी प्रवचन करते आणि मी मठा इथे राहते आणि जरा सुद्धा नाही, इतक्या बावळट कपड्यामध्ये राहते, कोणाला कळणार नाही. अहो, त्या आमच्या तिथल्या बाई आल्या आणि त्यांनी माझी बेल दाबली. मला म्हणे, इथे आई राहतात ना मठातल्या? मलाच विचारतात. म्हटलं हो. म्हणाले आमच्याकडे आज हळदी कुंकू आहे, आईना पाठवा. मी म्हटलं नक्की सांगते आईना जायला.
तुम्ही त्यांच्याकडे काम करता का? म्हणजे माझं अवतार बघून मला कामवाली करून टाकलं ना, आई वेगळे आहेत. म्हणलं नक्की सांगते मी आई ना, तुम्ही बिंदास जा. म्हणजे आपल्याला असं दुसऱ्यांना शो करायची गरज नाही. आपल्याला आपली आतली पॉवर वाढली पाहिजे आणि पॉवर वाढून पॉवरफुल झालं पाहिजे. म्हणून ही पॉवर सद्गुरूंकडे असते. म्हणून त्यांच्याकडे जाऊन आपला चार्ज करून घ्यायचा मोबाईल तुमचा तुम्ही. ही जागा काय आहे? चार्ज करण्याची जागा आहे. म्हणून आपण येऊन आपला चार्ज करून आपली सेवा इथे रुजू करणे. सेवेशिवाय प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. सेवा मग कुठली असू दे, पैशाची असू दे, ज्यांना काही जमत नाही त्यांनी धान्याची ह्याची त्याची सगळी कुठली. आता ही मुलं करतात बघा सेवा, करतात, त्यांना परमार्थाचा रंग लागलेला आहे. त्यांनी सांगितलं की चरण में पडके रहो. जर गुरुचरण सोडले तर भिकार. पण मी नाही सांगत, ते बाबा महाराजांचे दादा महाराज सांगतात, दरबार सोडला, गुरुचरण सोडले की भिकार. पण आता तुम्ही ठरवायचं काय पकडायचं काय नाही. मी सांगायचं काम केलं असो. तर आजची ही देवदिवाळी आपली, की महाराजांनी आपल्याला सांगितलं तूच देव आहेस आणि तूच देव आहेस. खरी कृपा तुझ्यावर आहे की तो आहे म्हणून आपण सगळं काही करू शकतोय. सप्ते करू शकतोय, ऐकू शकतोय, बोलू शकतोय, सगळं करू शकतोय. म्हणून त्या देवाला विसरायचं नाही. आणि तो निश्चय, आत्मबुद्धी निश्चयाची हीच दशा मोक्षश्रीची, आत्मा हे कधीची विसरू नये. असा निश्चय आजच्या देवदिवाळीच्या निमित्त तुमचा सगळ्यांचा होऊ दे. आणि त्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना देतील, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश महाराज की जय. पुढचा कार्यक्रम आपला 23 तारखेला आहे ना, शनिवारी. पुढच्या आता येईल